आजची छान पावसाळी संध्याकाळ, मग काहीतरी चटपटीत खायचा बेत होता. तर मग काकडी, कांदा, कोथिंबीर याची दशमी आणि खांदेशी खिचडी आणि सोबतीला आमच्या मावशी आजींकडचे आंबे असा छान बेत केला होता. तर त्याचीच रेसिपी मी शेअर केली आहे. काकडी, कांदा हे सगळं किसून घेतलं आणि त्याच्यामध्ये सगळे पिठं म्हणजे ज्वारी, बाजरी, नागली, डाळीचं आणि गव्हाचं, तिखट, मीठ, ओवा, जिरे, धणेजिरे पूड हे सगळं माझ्या एका दुसऱ्या रेसिपीमध्ये मी दिलेलं आहे. ते सगळं त्याच्यामध्ये टाकलं आणि त्याचं छान पीठ मळून घेतलं. नेहमीप्रमाणे जसं आपण दशमीचं पीठ मळतो त्याप्रमाणे. काकडीचा रस थोडासा जास्त होता तर मी तो थोडासा बाजूला काढून घेतला, जेणेकरून पुन्हा जर वाटलं पीठ मळताना तर त्यावेळेस तो टाकायला. तर ह्या पद्धतीने पीठ मळून घेतलं. उरलेला काकडीचा रस होता तो नंतर खिचडी करताना टाकला. छान दशमी लाटून अशी छान दोन्ही बाजूंनी तेल लावून शेकून घेतले. हे छान पूड सुटतात त्याला. अशी खरपूस आली होती काकडीच्या पाण्यामुळे ती. आणि कुकरला 3 शिट्ट्या घेऊन खिचडी केली. मस्त गरम गरम खिचडी, दशमी, लोणचं आणि याची चटणी असा मस्त बेत होता. एन्जॉय. थँक्यू.